सुहानी एक खोल श्वास घेत बाहेर जाण्यासाठी दरवाजाकडे वळली. जशी तिने खोलीचं दार उघडलं तितक्यात कोणीतरी तिचा हात पकडून तिला जोरात आपल्या दिशेने ओढून घेतलं. सुहानी एकदम घाबरली. तिने पाहिलं तर एक मास्क घातलेला माणूस तिला घट्ट पकडून उभा होता. फक्त त्याचे डोळे दिसत होते आणि त्या डोळ्यांनी तो सुहानीकडे एकटक पाहत होता. सुहाणीच्या तोंडून जोरात किंकाळी बाहेर पडली आणि त्या झटापटीत बाजूला ठेवलेली फुलदाणी खाली पडून फुटली. त्याच वेळी प्रशांत खाली येत होता आणि त्याच्या कानावर सुहाणीची किंकाळी पडली. तो लगेच धावत तिच्या खोलीकडे गेला. दार आधीच उघडं होतं. तो मास्क घातलेला माणूस सुहाणीला कमरेतून पकडून अगदी स्वतःजवळ ओढून घेत होता. सुहाणीच्या डोळ्यात लगेच अश्रू दाटले आणि ती क्षणात त्याच्या छातीवर डोकं ठेवत रडत म्हणाली, "सम्राट, तुम्ही आलात. मला माहित होतं तुम्ही नक्की याल. मला पूर्ण विश्वास होता." ती इतकी रडत होती की तिचे हुंदकेही थांबत नव्हते. संपूर्ण चेहरा अश्रूंनी भिजून गेला होता. पुढच्या क्षणी त्या व्यक्तीने आपला मुखवटा काढला. तो खरंच सम्राटच होता. सम्राटने तिला घट्ट आपल्या मिठीत घेतलं. जणू तिला पुन्हा कधी स्वतःपासून दूर जाऊ द्यायचं नव्हतं. दोघांच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. कित्येक दिवसाची तगमग, कित्येक रात्रीचं दुःख आज जाऊन दोघांना समाधान मिळालं होतं. दोघांनीही कितीतरी वेळा एकमेकांचा चेहरा चुंबनांनी भरून टाकला. पुन्हा पुन्हा एकमेकांना मिठीत घेतलं. तेवढ्यात प्रशांत आत येत म्हणाला, "कोण आहे?" पण त्याची नजर सम्राट आणि सुहानीवर पडताच तो तिथेच थांबला. सम्राट आणि सुहानी दोघांनीही त्याच्याकडे पाहिलं. सुहानी लगेच आनंदाने म्हणाली, "मी सांगितलं होतं ना, माझा सम्राट नक्की येईल. बघा, माझा सम्राट मला घ्यायला आला आहे. माझा विश्वास तुटला नाही. तुम्ही उगाच काहीतरी बोलत होतात." ती प्रशांतकडे तोंड वाकडं करत म्हणाली आणि सम्राट फक्त हसत तिच्याकडे पाहत राहिला. प्रशांत मनातच विचार करत होता, चला, कुणाचा तरी विश्वास जिंकला. तो सुहाणीसाठी मनापासून आनंदी होता, पण त्याने चेहऱ्यावर तसं काही दाखवलं नाही. त्याची नजर खाली फुटलेल्या फुलदाणीकडे गेली. सुहाणी त्याच्या नजरेचा मागोवा घेत म्हणाली, "सॉरी, ते चुकून तुटलं." मग सम्राट प्रशांतजवळ गेला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, "कोणत्या शब्दात तुझे आभार मानू हेच समजत नाही मला." "त्याची काही गरज नाही," प्रशांत निर्विकारपणे म्हणाला. तेवढ्यात शकुंतलाजी आत येत म्हणाल्या, "अरे, तुम्ही दोघं इथे?" मग त्यांची नजर सम्राटवर पडली. सुहाणी लगेच त्यांच्या जवळ जाऊन आनंदाने म्हणाली, "आंटी बघा, माझा सम्राट आला. मला घ्यायला आले आहेत ते. मी सांगितलं होतं ना, ते नक्की येतील." ती आनंदाने अक्षरशः चहकत होती. सम्राटला तिची ती निरागसता पाहून खूप प्रेम वाटलं. शकुंतलाजी देखील सुहानीसाठी खूप आनंदी झाल्या. "खरंच बाळा, तुझ्या विश्वासावर मलाही पूर्ण विश्वास होता." मग त्यांनी सम्राटजवळ जाऊन त्याला मनापासून आशीर्वाद दिला. "चला आता, सगळे पार्टीत चला," त्या म्हणाल्या. पण सम्राट लगेच गंभीर होत म्हणाला, "नाही, आता मी सुहाणीला मीडियासमोर घेऊन जाऊ शकत नाही. कोण कुठून नजर ठेवून बसलं असेल सांगता येत नाही. मी कोणताही धोका पत्करू शकत नाही. त्यासाठी माफ करा. आता आम्हाला निघायला हवं." "इतक्या लवकर तुम्हा दोघांना पाठवायची माझी इच्छा नव्हती. पण ठीक आहे. जसं तुम्हाला योग्य वाटतं तसं करा," शकुंतलाजी प्रेमाने म्हणाल्या. त्यानंतर त्यांनी सुहाणीला मिठी मारली आणि तिचे कंगन पुन्हा तिच्या हातात घातले. सुहाणी मग प्रशांत जवळ जाऊन हसत म्हणाली, "तुमच्यावर उपकाराचं ओझं ठेवायचं नाही म्हणून धन्यवाद म्हणत नाही. पण मला माहित आहे, दिसायला जरी तुम्ही कठोर वाटत असले तरी मनाने खूप चांगले आहात." हे ऐकताच प्रशांत तिच्याकडे शांतपणे पाहत राहिला. तर शकुंतलाजींना मात्र हसू आवरत नव्हतं. त्यानंतर सम्राट आणि सुहाणी घराच्या मागच्या रस्त्याने तिथून निघून गेले. त्यांना जाताना पाहून प्रशांतच्या ओठांवर नकळत समाधानाचं हलकसं हसू उमटलं. पण पुढच्या क्षणी त्याने ते हसू लपवलं आणि तो आत निघून गेला. शकुंतलाजींनी मात्र ते पाहिलं होतं. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. बिचारा माझा प्रशांत. जर ती मनहूस मुलगी त्याच्या आयुष्यात आली नसती ना, तर आज माझा प्रशांतही त्याच्या आयुष्यात खूप आनंदी असता. माझ्या मुलाच्या सगळ्या आनंदाला तिनेच ग्रहण लावलं. शकुंतलाजी रडत रडत म्हणाल्या. त्यानंतर त्या देखील आत निघून गेल्या. इकडे सम्राट सुहाणीला घेऊन आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला निघाला होता. रात्रीचा काळोख पसरला होता. दूर दूरपर्यंत रस्त्यावर कुणीच नव्हतं. सम्राट शांतपणे गाडी चालवत होता. त्याला त्याच्या मंजिलवर पोहोचण्याची काहीच घाई नव्हती. सुहानीने आपलं डोकं त्याच्या खांद्यावर टेकवलं होतं आणि सम्राटने एका हाताने तिला आपल्या मिठीत सामावून घेतलं होतं. हे काही दिवसांचं अंतर या काही क्षणात मिटवून टाकायचं होतं दोघांना.
दोघेही शांत होते, पण त्या शांततेतही खूप काही बोललं जात होतं. थोड्या वेळाने सम्राटने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. काय झालं? इतक्या लवकर पोहोचलोही आपण? सुहाणी आपल्या गोल गोल डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत म्हणाली. सम्राट तिच्याकडे पाहत मिश्किलपणे म्हणाला, असं पाहू नकोस, नाहीतर गाडीतच सुरू होईन मी. हे म्हणत त्याने डोळा मारला. बेशरम कुठले, सुहाणी लाजत म्हणाली आणि लगेच चेहरा दुसरीकडे फिरवला. तिचे गाल गुलाबी झाले होते. सम्राट पटकन तिच्या गालावर किस करून गाडीतून खाली उतरला. सुहाणी ही बाहेर येत होती, पण सम्राटने तिला थांबवलं. अरे, हे काय करताय? मला पण बाहेर यायचं आहे. ती अगदी लहान मुलांसारखी हट्ट करत म्हणाली. तिचं ते बालिश वागणं पाहून सम्राटला हसू आवरलं नाही. ऐकताय ना तुम्ही? सुहानी पुन्हा म्हणाली. तेवढ्या सम्राटने गाडीचं दार उघडत हसून म्हटलं, आता तुम्ही बाहेर येऊ शकता मॅडम. सुहानी बाहेर आली. सम्राटने तिचा एक हात पकडला आणि तिला एका बाजूला घेऊन जाऊ लागला. तिथे खूप अंधार होता. आपण कुठे जातोय सम्राट? मला खूप भीती वाटते. ती त्याचा हात अजून घट्ट पकडत म्हणाली. इतक्यात तिची नजर समोर गेली आणि ती क्षणभर थक्कच झाली. त्या गडद अंधाराच्या मध्ये एक छोटंसं ठिकाण पूर्ण प्रकाशाने उजळून निघालं होतं. एक सुंदर टेंट हाऊस सजवलेलं होतं. आजूबाजूला लाईट्सची रोषणाई होती. टेंटच्या बाहेर एका टेबलावर केक ठेवलेला होता आणि त्यावर लिहिलं होतं, हॅपी बर्थडे सुहानी. हे पाहताच सुहानीच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. पुढच्या क्षणी सम्राट तिच्या भोवती गोल गोल फिरत गाणं म्हणू लागला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे माय डिअर सुहानी. तो तिच्या अगदी जवळ येत म्हणाला. सुहाणीने त्याच्या कपाळाला आपलं कपाळ टेकवलं आणि भाऊक होऊन म्हणाली, तुम्हाला लक्षात होतं? मी तर विसरूनच गेले होते. सम्राटने तिला कमरेतून पकडून अगदी स्वतःजवळ ओढलं आणि तिच्या डोळ्यात पाहत हळू आवाजात म्हणाला, तू माझं आयुष्य आहेस. मी स्वतःला विसरू शकतो, पण तुला नाही. सुहानी हलकेच पुढे झाली आणि ओठ त्याच्या गालावर टेकवले. सम्राट लगेच खोटं नाराज होत म्हणाला, नॉट बॅड, पण हे प्रेम जर मला माझ्या ओठांवर मिळालं असतं ना, तर मजा काही वेगळीच आली असती. तो तिला मुद्दाम चिडवत म्हणाला. सम्राट, सुहानी त्याच्या खांद्यावर हलकसं मारत लाजून म्हणाली. मग अचानक तिला काहीतरी आठवलं आणि ती त्याच्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाली, एक सांगा ना, तुम्हाला कसं कळलं की मी इथे आहे? सम्राट तिच्याकडे बघून हसला. असं काय बघतेस? तुला काय वाटलं? तू मला फोन करशील, काही बोलणार नाहीस आणि मी तुला ओळखणार नाही? तो तिचा चेहरा आपल्या हातात घेत म्हणाला, तुझा श्वास सुद्धा ओळखतो मी. तू माझ्या आत्म्यात बसली आहेस. सुहाणी तर मंत्रमुग्ध झाल्यासारखी त्याच्याकडे पाहतच राहिली आणि पुढच्या क्षणी ती पुन्हा त्याच्या मिठीत शिरली. थोड्या वेळाने ती हलकीशी दूर होत डोळ्यात पाणी आणून म्हणाली, जर तुम्ही आले नसते ना, तर मी खरंच मरून गेले असते. सम्राटने तिचे अश्रू पुसले. असा कसा नसतो आलो वेडाबाई. तुझी ही तळमळ प्रत्यक्षाने माझ्यापर्यंत पोहोचत होती आणि मला तुझ्याकडे खेचत होती. मग तो तिच्या कपाळावर किस करत म्हणाला, चल आता हे अश्रू पुस आणि हे केक काप. बिचारा केक किती वेळापासून तुझी वाट पाहतोय. हे ऐकताच सुहाणीला हसू आलं. तिने केक कापला आणि दोघांनीही एकमेकांना केक भरवला. केक खाताना सुहाणी अचानक हात पुढे करत म्हणाली, माझं गिफ्ट? सम्राट थोडा ओशाळून म्हणाला, गिफ्ट तर मी आणलं नाही, पण तू सांग तुला काय हवंय? मी सगळं आणून तुझ्या पायाशी ठेवेन. सुहाणीच्या चेहऱ्यावरचं हसू आणखीन गडद झालं. तिने प्रेमाने त्याच्या केसात हात फिरवला आणि मुद्दाम त्याचे केस विस्कटत म्हणाली, माझ्यासमोर माझं पूर्ण जग उभं आहे. मला अजून काहीच नको. ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, मला जीवनसाथी म्हणून तुम्ही मिळालात. बस, मला सगळं मिळालं. सम्राटने तिला पुन्हा मिठीत घेतलं. इतकं प्रेम करतेस माझ्यावर? तो तिच्या कमरेभोवती हात घट्ट करत म्हणाला. खूप. सुहानीनेही त्याच्या पाठीभोवती हात घट्ट गुंडाळत उत्तर दिलं. क्षणभर दोघं फक्त एकमेकांना फील करत राहिले. थोड्या वेळाने सुहानी हलकीशी दूर झाली आणि लाजत म्हणाली, तसं माझ्याकडे तुमच्यासाठी काही आहे. सम्राटने तिला अशा प्रकारे लाजताना पहिल्यांदाच पाहिलं होतं. तो अक्षरशः तिच्याकडे बघतच राहिला. ओहो, अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्यासाठी माझी बायको इतकी लाजते? तो मुद्दाम तिच्या जवळ जात म्हणाला. सुहाणीचे गाल पुन्हा गुलाबी झाले. तिने सम्राटच्या शर्टचं बटन पकडलं आणि हळू आवाजात म्हणाली,
ते ना मी, ती मुद्दाम हळूहळू बोलत होती. सम्राट लगेच वैतागल्यासारखा म्हणाला, "ओफो सुहानी, आता सांग ना पटकन, अशी तडपवू नकोस यार." तो तिचे दोन्ही गाल ओढत म्हणाला. सुहानीने एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा नजर खाली केली. मग तिने सम्राटचा हात पकडून हलकेच आपल्या पोटावर ठेवला आणि हळू आवाजात म्हणाली, "तुम्ही बाबा होणार आहात." एक क्षणासाठी सम्राटला काहीच समजलं नाही. तो अविश्वासाने तिच्याकडे पाहत म्हणाला, "काय? पुन्हा बोल ना." जणू त्याने काहीतरी चुकीचं ऐकलं आहे असं त्याला वाटलं. सुहाणी त्याच्या डोळ्यात पाहत हसली. "आतापासून कायम माझ्या डोळ्यासमोर राहायचं मिस्टर सूर्यवंशी, कारण मला अगदी तुमच्यासारखाच छोटा सम्राट हवा आहे." असं म्हणत तिने त्याच्या ओठांवर अलगद किस केलं आणि लगेच मागे झाली. सम्राटच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. त्याचं मन तर आनंदाने वेडं होईल की काय असंच झालं होतं. पुढच्या क्षणी त्याने सुहाणीला उचलून घेतलं आणि तिला गोल गोल फिरवत मोठ्याने म्हणाला, "आय लव्ह यू सुहानी, आय रिअली लव्ह यू." तो अक्षरशः वेड्यासारखं आनंदाने बोलत होता. "खरंच वाढदिवस तुझा आहे, पण गिफ्ट तर तू मला दिलंस, इतकं सुंदर गिफ्ट की याच्यासमोर जगातल्या बाकी सगळ्या आनंदाची किंमतच नाही." "अच्छा बाबा, आता खाली उतरवा मला, चक्कर येईल." सुहाणी हसत म्हणाली. सम्राटने तिला अलगद खाली उतरवलं आणि खूप प्रेमाने तिच्या कपाळावर किस केलं. दोघांच्याही डोळ्यात पाणी होतं. सुहाणीने त्याचा हात पकडला आणि आपलं डोकं त्याच्या खांद्यावर टेकवत हळू आवाजात म्हणाली, "मला वाटलं होतं कदाचित हा प्रवास मला तुमच्याशिवाय एकटीलाच करावा लागेल. या सगळ्या आनंदात तुम्ही माझ्यासोबत नसणार." तिचा आवाज भरून आला. "खूप मिस केलं मी तुला." सम्राटने नाराजी दाखवत म्हटलं. "वेडी आहेस तू अगदी. घर सोडण्याआधी एकदाही माझा विचार केला नाहीस. त्या माणसाने सांगितलं की निघून जा आणि तू खरंच निघून आलीस. मला काही सांगण्याचा प्रयत्नही नाही केलास. सरळ मला सोडून गेलीस." तो ओठ फुगवत म्हणाला. सुहाणे लगेच त्याच्या गळ्यात हात टाकत लाडाने म्हणाली, "हाय माझे क्यूट हजबंड, रागवले की अजिबात चांगले दिसत नाही." "असं का?" सम्राटने तिची कंबर पकडून तिला अजून जवळ ओढलं. "मग काय करताना चांगला दिसतो मी, मिसेस सूर्यवंशी?" तो खट्याळ नजरेने म्हणाला आणि बोटांनी तिच्या उघड्या कमरेवर हलके स्पर्श केलं. सुहाणीच्या अंगावर शहारा आला. ती लगेच त्याच्या छातीवर डोकं ठेवत लाजून म्हणाली, "सम्राट." पुढच्या क्षणी सम्राटने तिला आपल्या हातात उचललं आणि गाडीच्या दिशेने चालू लागला. दुसरीकडे कनिका आणि आहान मलेशियात पोहोचले होते आणि त्यांनी त्यांची छोटीशी दुनिया सजवायला सुरुवात केली होती. कनिकाने पांढऱ्या रंगाचा हलका नाईट सूट घातला होता. केसांचा जुडा बांधला होता, पण एक बट पुन्हा पुन्हा तिच्या चेहऱ्यावर येत होती. हातात लाल रंगाच्या बांगड्या. ती खूप सुंदर दिसत होती आणि हॉलमध्ये जमिनीवर बसून एक एक बॉक्स उघडत होती. त्या बॉक्समध्ये घरासाठीचं सामान भरलेलं होतं. घर जरी छोटं असलं तरी ते दोघांचं स्वतःचं होतं. कंपनीने आहानला दिलेलं. कणिका सामान काढण्यात गुंग होती, पण तिला कल्पनाही नव्हती की आहान बऱ्याच वेळापासून तिच्याकडेच पाहत आहे, तेही अगदी खट्याळ नजरेने. "हे बघ ना आहान, यात काय आहे?" ती बोलता बोलता त्याच्याकडे वळली आणि त्याची नजर स्वतःवर खिळलेली पाहून तिचे गाल लाल झाले. "दाखव ना, मी तर खूप वेळापासून वाट पाहतोय." आहान हळूहळू तिच्याजवळ जात म्हणाला. कणिकाच्या हृदयाची धडधड वाढू लागली. ती नकळत मागे सरकू लागली. अचानक आहानने तिचा हात पकडून तिला आपल्या दिशेने ओढलं आणि क्षणात ती त्याच्या छातीवर येऊन आदळली. "हे काय करताय तुम्ही? किती काम पडलं आहे." ती बोलत होती, पण त्याने तिचं बोलणं पूर्ण होऊच दिलं नाही. त्याने अलगद तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले. कणिकाच्या हातांनी नकळत त्याच्या शर्टाला घट्ट पकडलं. तिचे डोळे आपोआप मिटले आणि दोघेही एकमेकात हरवून गेले होते. रघुवीरच्या विषारी दुनियेपासून दूर ते दोघं त्यांच्या छोट्याशा जगात खूप आनंदी होते. इकडे सम्राटची गाडी एका आलिशान हॉटेल समोर येऊन थांबली. सम्राटने सुहाणीचा हात धरला आणि तिला आत घेऊन गेला. त्याने आधीच एक सुंदर रूम बुक केली होती. संपूर्ण खोली अतिशय सुंदर पद्धतीने सजवलेली होती. सुहानी बेडवर पसरत हळू आवाजात म्हणाली, "आपण घरी कधी जाणार आहोत?" सम्राट तिच्या अगदी जवळ येत बेडवर आडवा होत म्हणाला, "तुला घरी जायची फार घाई दिसते. काही दिवस तुझ्या नवऱ्यासोबत राहू शकत नाहीस का?" तो तिच्या मानेवर अलगद ओठ फिरवत म्हणाला. सुहानीने एक हात त्याच्या कमरेभोवती गुंडाळला आणि त्याच्या अजून जवळ जात म्हणाली, "आम्ही तर पूर्णपणे तुमचेच आहोत मिस्टर सूर्यवंशी. तुम्हाला हवं तितकं मला तुमच्या मिठीत ठेवू शकता."
सम्राट तिच्या केसांमध्ये बोटं फिरवत म्हणाला, या क्षणासाठी किती तडपलोय मी. फक्त जीवच बाकी होता माझ्यात. बाकी सगळं संपलं होतं. पण आता आपल्याला कोणीही वेगळं करू शकत नाही. कोणीच नाही. हे बोलताना त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं. जणू सांगत होता की आता रघुवीरची मनमानी चालणार नाही. सुहाणीला त्याच्या शब्दांचा अर्थ चांगला समजत होता. ती त्याचा राग शांत करण्यासाठी त्याच्या अजून जवळ सरकली. आपला चेहरा त्याच्या अगदी जवळ नेत, आपले रेशमी केस त्याच्या चेहऱ्यावर अलगद स्पर्श करत ती हळूच म्हणाली, इतकी सुंदर बायको मिठीत असताना विचारांमध्ये शत्रू, हे तर चुकीचं आहे मिस्टर सूर्यवंशी. तिचा तो प्रेमळ आणि मोहक अंदाज पाहून सम्राटच्या ओठांवर हसू उमटलं. पुढच्या क्षणी त्याने तिला मिठीत घेतलं, कुशीवर वळला आणि तिच्यावर झुकला. त्या शांत खोलीत फक्त दोघांच्या धडधडणाऱ्या हृदयाचे आवाज आणि वाढलेल्या श्वासांची चाहूल ऐकू येत होती. त्या क्षणात दोघंही एकमेकात हरवत चालले होते. सम्राटचे हात तिच्या अस्तित्वाला अलगद स्पर्श करत होते आणि सुहाणी त्याच्या मिठीत पूर्ण विरघळून जात होती. सम्राटने हळूवार तिची साडी बाजूला केली. सुहाणीने लाजून त्याच्या छातीत चेहरा लपवला. दोघांचेही उबदार श्वास त्यांना वेड लावत होते. सम्राट तिच्या मऊ केसांशी खेळत तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवतो. सुहाणीचे डोळे आपोआप मिटतात. तिचा एक हात त्याच्या केसांमध्ये गुंतलेला होता, तर दुसरा हात त्याच्या पाठीवर. दोघेही एकमेकात हरवून गेले होते, एकमेकांना अनुभवत होते. रघुवीरच्या सगळ्या डावांवर पाणी फेरत आज ते पुन्हा एक झाले होते आणि आता त्यांना कोणीच वेगळं करू शकणार नव्हतं. रात्र सरते आणि सकाळ होते. इकडे राघव नेहमीप्रमाणे लवकर उठला होता. तो घराच्या गार्डनमध्ये बसून लॅपटॉपवर काही काम करत होता. तेवढ्यात अनुजा अंघोळ करून बाहेर आली. कॉफी रंगाची साडी, कपाळावर छोटीशी टिकली. त्या साधेपणातही ती खूप सुंदर दिसत होती. काम करता करता राघवची नजर तिच्यावर पडली आणि मग ती नजर हटवायचं तो विसरूनच गेला. पण अनुजाने मात्र एकदाही त्याच्याकडे पाहिलं नाही किंवा पाहूनही दुर्लक्ष केलं. राघवने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि उठून तिच्याजवळ जात म्हणाला, गुड मॉर्निंग अनुजा. तो अगदी नेहमीसारखाच बोलला, गुड मॉर्निंग. अनुजाने कोरड्या स्वरात उत्तर दिलं आणि पुन्हा आत जाण्यासाठी वळली. आता मात्र राघवला तिचं असं वागणं सहन झालं नाही. त्याने पटकन तिचा हात पकडत तिला थांबवलं आणि बेचैन स्वरात म्हणाला, अनुजा, माझी चूक तरी सांग. मी असं काय केलंय? तू माझ्यावर इतकी नाराज का आहेस? काहीतरी बोल ना. त्याच्या आवाजातली अस्वस्थता स्पष्ट जाणवत होती. आता अनुजाला समजत नव्हतं की काय बोलावं. हे सांगावं का की तो लवकर कामावर जातो आणि उशिरा घरी येतो म्हणून ती रागावली आहे, की हे सांगावं की त्याच्याशिवाय आता तिचं मन लागत नाही, त्याची सवय झाली आहे तिला. शब्द तेच होते, पण त्या शब्दामागच्या भावना तिला समजत नव्हत्या. तिला अजूनही हे उमजत नव्हतं की ती हळूहळू राघवच्या प्रेमात पडत चालली आहे. राघव तिच्या उत्तराची वाट पाहत होता आणि अनुजा स्वतःच्या भावनांच्या गुंत्यात अडकली होती. अनुजा, राघव पुन्हा हळूच म्हणाला. अनुजाने पटकन आपला हात सोडवत त्याच्याकडे न पाहताच उत्तर दिलं, का? माझ्या नाराज होण्याने तुम्हाला काय फरक पडतो? तुम्ही फक्त तुमचं काम करा. इतकं बोलून ती आत निघून गेली. वर छतावर उभ्या असलेल्या सुधाजी हे सगळं पाहत होत्या. त्यांना सगळं समजत होतं. हा राघव पण ना, स्वतःच्या बायकोच्या मनातलंही समजत नाही. तिला फक्त त्याचा थोडासा वेळ हवा आहे. कायम वेडाच राहणार हा मुलगा. आता मलाच काहीतरी करावं लागेल, त्या मनातच म्हणाल्या. अनुजा आत आली आणि केस बांधत किचनमध्ये जाऊन नाश्ता बनवू लागली. तिचा चेहरा रागाने लाल झाला होता. काय झालं असेल अनुजाला? असं तर नाही ना की माझ्याशी लग्न करून ती आनंदी नाही, पण काही बोलू शकत नाहीये? तो मात्र मनातच वेगळंच काहीतरी विचार करू लागला. इकडे सुहाणी सम्राटच्या मिठीत शांत झोपली होती. कित्येक दिवसांनी तिला अशी निवांत झोप लागली होती. दोघे एकाच चादरीत होते. त्यांच्यात जरा सुद्धा अंतर नव्हतं. सुहाणीचे केस वारंवार तिच्या चेहऱ्यावर येत होते आणि ती झोपेतच वेगवेगळे चेहरे करत होती. सम्राट मात्र एकटक तिच्याकडे पाहत होता. 9 वाजायला आले होते, पण सुहाणीला काही भान नव्हतं आणि सम्राटनेही तिला उठवण्याचा प्रयत्न केला नाही. दुसऱ्या बाजूला रघुवीर आपल्या माणसावर ओरडत होता. तुमच्या डोळ्यासमोरून सम्राटची गाडी गायब झाली आणि तुम्हाला कळलं सुद्धा नाही. चुकीच्या गाडीचा पाठलाग करत बसलात तुम्ही. तो रागाने गरजला. सॉरी सर, मी स्वतःच हैराण आहे की हे सगळं कसं झालं. चूप, अगदी चूप.
तुमची ही बडबड ऐकण्यासाठी मी पैसे देत नाही. मला लवकरात लवकर शोधून सांगा सम्राट कुठे गेला आहे आणि कोणासोबत आहे, नाहीतर मी काय करू शकतो हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. रघुवीरने त्याला धमकवताच तो माणूस तिथून निघून जाण्यातच आपली भलाई समजला. तेवढ्यात रघुवीरचा फोन वाजला. ऑफिसमधून कॉल होता. हॅलो, बोल. सर, सम्राट सरांचा फोन बंद आहे. ते ऑफिसला कधी येणार आहेत? त्यांच्याशिवाय इथलं सगळं काम थांबलंय. खूप नुकसान होतंय सर. आता तुम्हीच काहीतरी करा. मॅनेजर चिंतेने म्हणाला. मी येतो ऑफिसमध्ये. इतकंच बोलून रघुवीरने फोन कट केला. तो हळूहळू स्वतःच्या जाळ्यात अडकत चालला होता. प्रत्येक बाजूने हरत होता आणि ती हार त्याला सहन होत नव्हती. एक एक करून नोकरही घर सोडून जात होते. पण तरीही रघुवीरची विचारसरणी काही बदलत नव्हती. त्याच्या मते त्याच्याकडे इतकी संपत्ती आहे की त्याला कुणाचीच गरज नाही असं त्याला वाटत होतं. इकडे हॉटेलमध्ये 10 वाजले होते. सम्राट अजूनही सुहानीला मिठीत घेऊन पडला होता. सुहानीची झोप हलकेच उघडली. डोळे उघडताच तिची नजर सम्राटवर गेली, जो खूप प्रेमाने फक्त तिच्याकडेच पाहत होता. मग तिची नजर खाली जमिनीवर पडलेल्या दोघांच्या कपड्यावर गेली आणि लाजेने तिचे गाल लाल झाले. सम्राटने ते लगेच ओळखलं. त्याच्या ओठांवर खट्याळ हसू उमटलं आणि तो मिश्किल नजरेने तिच्याकडे पाहू लागला. असं काय पाहताय? कधी मला पाहिलं नाही का? ती थोडी इतरावत म्हणाली. पाहू दे ना, कित्येक दिवसांनी हा क्षण आला आहे. माझं आयुष्य पुन्हा माझ्या जवळ आहे, माझ्या मिठीत आहे. यापेक्षा सुंदर दुसरं काहीच असू शकत नाही. असं म्हणत त्याने पुन्हा तिला आपल्या जवळ ओढून घेतलं. त्याला सुहाणीवर इतकं प्रेम येत होतं की ते तिच्याही आवाक्याबाहेर जात होतं. ती प्रत्येक क्षणी त्याच्या प्रेमात अजून खोल बुडत चालली होती. मग काही वेळाने ती आंघोळीला निघून गेली. तोपर्यंत सम्राटने दोघांसाठी नाश्ता मागवला. इकडे रघुवीर ऑफिसमध्ये पोहोचला होता. काही दिवसातच त्याची नंबर 1 कंपनी खूप मागे गेली होती. सगळं विस्कळीत झालं होतं. कोट्यावधींचं नुकसान झालं होतं आणि पुढे अजून किती नुकसान होईल याचा काहीच अंदाज नव्हता. सम्राटशिवाय काहीच नीट होत नव्हतं. रघुवीर सम्राटच्या कॅबिनमध्ये बसला होता. तेवढ्यात मॅनेजर सगळे रेकॉर्ड्स घेऊन त्याच्या समोर ठेवतो. ते पाहून रघुवीरला कळतं की त्यांचं किती मोठं नुकसान झालं आहे. मग मॅनेजर चिंतेने म्हणाला, सर, असंच चालू राहिलं तर सगळे एम्प्लॉईज नोकरी सोडून जातील. फोन लावा सम्राटला. रघुवीर रागाने ओरडला. सर, मी त्यांना फोन केला होता पण त्यांचा फोन बंद येत आहे. मी पुन्हा ट्राय करतो. त्याच वेळी सम्राट आपला फोन ऑन करतो. तो जरी तिथे नसला तरी त्याला प्रत्येक क्षणाची माहिती मिळत होती. पुढचं पाऊल काय असेल याची त्याला कल्पना होती. म्हणूनच त्याने फोन सुरू केला. रिंग जाते सर, मॅनेजर म्हणाला. स्पीकरवर टाका, रघुवीरने आदेश दिला. सम्राटने फोन उचललं. हॅलो सर, तुम्ही कुठे आहात? ऑफिसला कधी येणार आहात? इथे कोट्यावधींचं नुकसान. सम्राटने त्याची गोष्ट मध्येच तोडत थंड पण रागाने भरलेल्या आवाजात म्हटलं. बस बस बस. खूप पैसा आहे ना रघुवीर सूर्यवंशीकडे. सांग त्यांना त्यांच्या पैशाच्या जोरावर कुठून तरी दुसरा सम्राट आणून ऑफिस वाचवावं, कारण हा सम्राट आता परत येणार नाही. इतकं बोलून त्याने फोन कट केला. मॅनेजर फक्त हॅलो हॅलो करत राहिला आणि सम्राटचे शब्द रघुवीरच्या कानात खंजिरासारखे घुसले. त्यांचा संताप अनावर झाला. मॅनेजर समोर त्याची अब्रू उतरली होती. तो एक शब्दही न बोलता तिथून निघून गेला. भेटूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.